हॅलो मुलांनो, तुम्ही माझे दोन्ही वर्कबुक घेतले असतीलच. एक आहे गणिताचं वर्कबुक आणि दुसरं आहे बुद्धिमत्तेचं वर्कबुक. ह्या दोन्ही वर्कबुक मध्ये आपण कन्सेप्ट लिहायला छोटीशी जागा, पूर्ण टॉपिकच्या आधी 2 पेजेस 3 पेजेस आणि त्याच्यानंतर प्रत्येक गणितानंतर ते सोडवण्यासाठी पूर्ण जागा अशी आपण दिलेली आहे. तर तुमचा अभ्यास झाला असेल किंवा तुम्ही अभ्यास करत असाल तर त्या त्या टॉपिक नंतर हे वर्कबुक घेऊन तुम्ही त्याचं प्रॅक्टिस करू शकता. याच्यामध्ये 2009 ते 2026 पर्यंतच्या सगळ्या प्रश्नांचा समावेश आपण केलेला आहे. तर बघा, त्यातलाच एक मिश्रणावरचा रिसेंट मधला प्रश्न बघू. कंबाईन गट ब मेन्स 2024 चा हा प्रश्न आहे. काय म्हणतोय? 60 लिटर मिश्रणात रंग आणि पाणी 3:2 प्रमाणात आहेत. रंग आणि पाणी 3:2 प्रमाणात आहेत. किती लिटर पाणी घातल्यास, म्हणजे पाणी घालायचं आहे काहीतरी, किती लिटर पाणी घातल्यास प्रमाण काय होईल? 3:5 असं प्रमाण होईल. टोटल सुरुवातीला किती होतं? 60 होतं. मग मला सांगा, 60 होतं पण आपल्या भाषेत किती होतं? 3 आणि 2 5. म्हणजे आपल्या 5 ला किती म्हणत होते ते? 60. तर आपल्या 1 ला किती म्हणतील? 12. आता त्यांनी काय टाकलं याच्यात? पाणी. रंग टाकलाय का नाही? म्हणजे रंग 3 ला 3च राहिला. पाणी टाकलं, 2चं किती झालं? 5. म्हणजे 2चं 5 झालं, म्हणजे कितीने वाढलं? 3. पण आपल्या 1 ला 12 आहे, तर आपल्या 3 ला किती असणार? 12 36. म्हणजे किती लिटर पाणी टाकायला लागेल? 36 लिटर पाणी टाकावं लागेल. एवढ्या सोप्या पद्धतीनं हा प्रश्न सुटू शकतो. कुठं एक्स दिसतंय, कुठं वाय दिसतंय, कुठं फॉर्म्युला दिसतोय. मिश्रण म्हणले की लोकांना घाम फुटतो. आपण तो प्रश्न एवढ्या सिंपल वेनं, आपलं आणि त्यांचं, ही जी माझी पद्धत आहे त्या पद्धतीने आपण हा प्रश्न घेतलाय. अशाच पद्धतीनं जर तुम्हाला गणित शिकायचं असेल तर संपूर्ण अंकगणित आणि बुद्धिमत्ता 2026 ही बॅच घ्या. त्याच्यामध्ये आपण 2009 ते 2026 चे सगळे प्रश्न कव्हर करतो. त्याच्या बाहेर काहीही जाणार नाही. तर तुम्हाला सोपं सोपं शिकायचं असेल तर एज्युकल्चर ॲप डाउनलोड करा आणि ही बॅच नक्की जॉईन करा. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.